बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघाच्या वतीने गणेशपूर येथील लोकमनी भवनामध्ये अलीकडे कराटे सेमिनार आयोजित करण्यात आला। अधिकृत रेफरी आणि न्यायाधीशांसाठी आयोजित केलेला सेमिनार व परीक्षा यशस्वीपणे पार पडली। सुमारे 50 विद्यार्थी न्यायाधीशांच्या परीक्षेसाठी तर 5 जण रेफरी परीक्षेसाठी उपस्थित होते। रेफरी परीक्षेला अक्षम परमोजी, चंदन जोशी, अमित वेसाने, साहिर शेख, सचिन भरमण्णावर यांनी हजेरी लावली। कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून कर्नाटक राज्याचे प्रधान सचिव भाग्यश्री रेड्डी आणि WKF रेफरी शिवदास उपस्थित होते। जिल्हा सचिव जितेंद्र काकतीकर, हांशी भरत शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कियोचे अध्यक्ष शिहान अरुण मचय्या आणि अकसा यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला। ಆಕ್ಚುಲಿ ಇವತ್ತು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ರೆಫರಿ ಸೆಮಿನಾರ್ ಮಾಡಿ ಅವರನ್ನ ಸ್ವಲ್ಪ ಮುಂದಕ್ಕೆ ಪ್ರಮೋಟ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಆ ಒಂದು ಉದ್ದೇಶಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ। ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳನ್ನ ನೋಡುವಾಗ ತುಂಬ ಖುಷಿ ಆಯಿತು, ತುಂಬ ಥ್ರಿಲ್ಲಿಂಗಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ ಅವರು। ವಿ ವಾಂಟ್ ಟು ವಾಟ್ ಈಸ್ ದ ನ್ಯೂ ವರ್ಷನ್ WKF ನ್ಯೂ ವರ್ಷನ್ ರೂಲ್ಸ್, ಮೆನಿ ಪೀಪಲ್ they know, but still they have to understand many things. That is the reason we came here. We'll try to teach maximum at present what is the rules. We are trying to teach them, and I think we are going to start now within 5 minutes. We'll going to start, and ಇಲ್ಲಿ ಈ ಥರ ಒಂದು ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟಿದ್ದಕ್ಕೆ ಈ ಜಿಲ್ಲಾ ಸೆಕ್ರೆಟರಿ ನಮ್ಮದು ಕರ್ನಾಟಕ ಅಖಿಲ ಕರ್ನಾಟಕ ಕರಾಟೆ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಭಾರ್ಗವ್ ರೆಡ್ಡಿ ಅವರೇ, ಆಮೇಲೆ अरुण मचय्या प्रेसिडेंट ಅವರಿಗೂ ಎಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದ। ನಂದಿ नमस्कार। सर्वांना नमस्कार। मी बेळगाव डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी। आज आपण 15 नोव्हेंबरला फर्स्ट कराटे इंडिया ऑर्गनायझेशनच्या रेफरी सेमिनार आपण इथं आयोजन केलेलं आहे। हे आयोजन करण्यासाठी कर्नाटक राज्याच्या जनरल सेक्रेटरी भार्गव रेड्डी सर यांनी इथं उपस्थित आहेत। तसेच नवीन रेफरी आणि जज जे पंच आपण म्हणतोय त्याच्यासाठी वर्ल्ड कराटे फेडरेशनचे जज मिस्टर शिवदास सर त्यांनी पण इथं मुलांना काउन्सिलिंग करण्याचं अपडेट करण्यासाठी आलेले आहेत आपण इथे। तरी ह्या साधारण सेमिनारसाठी बेळगाव संघटनेचे 50 विद्यार्थी याच्यात सहभाग घेतलेले आहेत। तरी ह्यांना त्या बॅच किंवा टाय किंवा त्यांना सर्टिफिकेट्स जे त्यांना क्वालिफाईड जे करायचं कामगिरी हे राज्य संघटना व नॅशनल बॉडी हे करत आहे। तर आपण बेळगावमध्ये हे रेफरी पॅनल करायचा उद्देश एकच आहे की आपलं अंडर 14, अंडर 17, अंडर 19 इयर्स जे कराटे गेम्स कर्नाटक सरकारतर्फे जो चालते किंवा युनिव्हर्सिटीतर्फे जो चालते त्यासाठी आपलं बेळगाव जिल्ह्यामध्ये रेफरी पॅनल फार वीक आहे। ते वीक प्रॉब्लेम हे आम्ही संघटनेमध्ये जेव्हा डिस्कशन केलो आम्ही, मग त्यांनी म्हटले की आपण तुमच्या बेळगाव डिस्ट्रिक्टला रेफरी पॅनल जरा स्ट्रॉंग करून घ्या की त्याच्यामुळे मुलांना आणि कॉम्पिटिटर्सला फार त्याला उपयोग होणार आहे। म्हणून त्या उद्देशाने आपण हे रेफरी पॅनल स्ट्रॉंग करण्यासाठी आयोजन केलं आहे। अकॉर्डिंग टू द रूल मुलं ज्या वेळेला जे ब्राउन बेल्ट टू ब्लॅक बेल्ट म्हणतात ते प्रशिक्षण त्यांची 95% संपूर्ण झालेलं असते। त्या विद्यार्थ्यांना आम्ही काय करतो की पुढचं त्यांची ट्रेनिंगच सेमिनार असं आहे। सेमिनारमध्ये त्यांना काउन्सिलिंग करून त्यांना मग नंतरला त्यांना अवॉर्डिंग केलं जातं। कराटेमध्ये शिकण्यासाठी मिनिमम एज इज 6 इयर अँड देर इज नो लिमिट ऑफ द एज। 6 इयर टू 60 इयर कोणी ह्याच्यात करू शकतात। दुसरी गोष्ट कराटेच्या नियमानुसार मुलाला त्याला बेसिक ट्रेनिंग इज अ 5 मंथ। 5 महिन्याचे त्याला बेसिक ट्रेनिंग जे त्याचा दिलं जाते त्यानंतर एक बेल्ट एक्झाम ठेवलं जाते की हायर ट्रेनिंगसाठी लाईक ए फर्स्ट स्टँडर्ड टू सेकंड स्टँडर्ड प्रमोटिंग सेम तेच वर्जन आपले कराटेमध्ये आहेत।
BDSK सचिव जितेंद्र काकतीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव.